सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. श्री स्वामी समर्थ. उद्या आणि परवा दुर्गाष्टमी आलेली आहे. या दिवशी आपल्याला आई भगवतीच्या काही सेवा करायच्या आहेत. बघा, ही नवरात्री म्हणजे चैत्र नवरात्रीमध्ये अगदी तुम्हाला काहीही करणं शक्य नसेल झालं, ह्या चैत्र नवरात्रीच्या अष्टमीला नक्की सर्व काही सेवा करू शकता. 26 मार्चला रामनवमी आलेली आहे, तर त्याबाबत सुद्धा लवकरच आपल्या चॅनलवरती सेवेचा व्हिडिओ येणार आहे. उद्या दुपारी 1:50 अष्टमी तिथी ही चालू होत आहे. ती परवा दिवशी म्हणजे 26 मार्चला 11:48 अष्टमी तिथी संपणार आहे. तर बघा, सकाळी म्हणजेच की उदय तिथीनुसार आपल्याला सकाळची स्थिती पकडली जाते. म्हणजे 26 तारखेला तुम्ही सर्व काही सेवा करू शकता, किंवा उद्या दुपारपासून सुद्धा जे काही अष्टमीच्या सेवा असतील तर त्या सर्व काही करू शकता. ज्यांना काहीही या चैत्र नवरात्रीमध्ये सेवा करणं झालं नसेल तरी तुम्ही ही दुर्गाष्टमी चुकवू नका, कारण आई भगवतीचा आशीर्वाद आपल्यावरती असणं खरंच खूप गरजेचं असतं. तर या दरम्यान बघा, काही जणांनी दुर्गा सप्तशतीचे पाठ सुद्धा केलेले असतील, अगदी केंद्रात जाऊन सुद्धा. किंवा या दरम्यान आपल्याला कोणकोणत्या सेवा करायच्या आहेत तर त्याच बाबत इन डिटेल अशी माहिती असणार आहे. यामध्ये तुम्ही दुर्गा सप्तशतीचे पाठ करू शकता. त्याचबरोबर बघा, कुंकुम अर्चन तुम्ही 16 वेळा श्री सूक्त म्हणत सुद्धा कुंकुम अर्चन करू शकता. किंवा तुम्ही जे काही नवार्णव मंत्र आहे, ओम एम ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे, हा नवार्णव मंत्र म्हणत सुद्धा तुम्ही आई भगवतीच्या, बघा, जे काही कुलदेवीचा टाक असेल, मूर्ती असेल, किंवा अगदीच तुमच्याकडे श्रीयंत्र असेल तर त्यावरती तुम्हाला कुंकुमार्चन हे करायचं आहे. बघा, नवरात्रीचा कालावधी म्हणजेच आई भगवतीचं जे तत्व असतं तर ते मोठ्या प्रमाणात जागृत झालेलं असतं, आणि ते जागृत झालेलं तत्व आपल्यामध्ये आकृष्ट व्हावं ह्यासाठी आपल्याला ह्या सर्व काही सेवा करायच्या असतात. आणि बघा, आई भगवतीची म्हणजेच आपल्या कुलदेवीचा आपल्यावरती आशीर्वाद असणं तेवढंच महत्वाचं असतं. त्यामुळे ज्या काही नवरात्रीच्या सेवा असतात तर ती आवर्जून करा. त्याचबरोबर ज्यांना दुर्गा सप्तशतीचे पाठ करणं शक्य नसेल तर त्यांनी 11 वेळेस तरी सिद्धकुंजक स्तोत्राचं पठण करायचं आहे, की ज्यामुळे आपल्याला एक तरी दुर्गा पाठाचं पुण्यफळ भेटणार आहे. ज्यांना खरं शक्य नसेल तर त्यांनी सिद्धकुंजक स्तोत्राचं पठण करावं, पण ज्यांना शक्य आहे, टाइम आहे, तर तुम्ही दुर्गा सप्तशतीचा पाठ करायला विसरू नका. त्याचबरोबर बघा, या दरम्यान तुम्ही हवन सुद्धा करू शकता. आता हवन कसं करावं, कोणते स्तोत्र मंत्र म्हणावे, तर त्याचा सुद्धा एक सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलवरती नक्कीच येणार आहे. त्याचबरोबर या दरम्यान तुम्ही आई भगवतीची खणा नारळाने ओटी भरू शकता. जवळपास कुठं तुमच्या मंदिर असेल तर तिथं जा, किंवा घरात जरी आपल्या आई भगवतीची जी काही टाक असेल, फोटो असेल, मूर्ती असेल तर तिथं तुम्हाला खणा नारळाने ओटी भरायची आहे. मग तुम्ही जे काही आपल्या आई भगवतीचं मूळ ठिकाण असेल, जेव्हा कधी तुम्ही तिथं जाल तर तेव्हा हे सर्व काही साहित्य घेऊन जायचं आहे. आणि जे नाशवंत आहे तर ते तुम्ही यूज करू शकता, पण जे बघा ओटी आहे तर जे काही तुम्ही ओटीमध्ये घातलेलं साहित्य आहे तर ते तुम्ही नक्कीच आई भगवतीचं जिथं मूळ ठिकाण आहे आणि जेव्हा तुम्ही जाणार आहात तेव्हा नक्कीच ते हे करू शकता. किंवा जे काही साडी वगैरे तुम्हाला जर ते परिधान करायचे असेल, तो खण असेल किंवा ती साडी असेल आई भगवतीला ओटीसाठी वापरलेली, तर ते तुम्ही स्वतः सुद्धा वापरू शकता त्या गोष्टी, असं काहीच नाहीये. पण तुमची इच्छा आहे की मला हे सर्व काही साहित्य घेऊन मूळ ठिकाणी जायचं आहे तर तिथं सुद्धा तुम्ही नक्कीच नेऊ शकता. बरोबर, बघा, तुमच्याकडे जर 64 योगिनी यंत्र तुम्ही आपल्या मुख्य दरवाजावरती लावलेलं असेल तर उद्याचा दिवस खरंच खूप महत्वाचा आहे, अष्टमीचा. प्रत्येक महिन्याची अष्टमी जी येत असते तर ती खरंच खूप महत्वाची असते आई भगवतीच्या सेवा करण्यासाठी. पण त्याचबरोबर जेव्हा नवरात्रीमध्ये जी अष्टमी येते तर तो दिवस खरंच खूप महत्वाचा असतो. त्यामुळे जर तुमच्या घरात 64 योगिनी यंत्र तुम्ही जर तुमच्या मुख्य दरवाजाच्या तिथं लावलं असेल तर ते काढायचं आहे. ते स्वच्छ धुवा किंवा स्वच्छ करा, आणि त्यानंतर ना आपल्याला ते स्वच्छ पुसून घ्यायचं आहे. हळदी कुंकू अक्षदा धूप दीप दाखवायचा आहे, आणि त्यावरती ज्या काही सेवा असतील तर त्या सर्व काही आपल्याला करायच्या आहेत. या दरम्यान आपल्याला 11 लवंगांची सेवा सुद्धा करायची आहे, जे की खूप प्रभावशाली आहे. आई भगवतीला लवंगा खरंच खूप प्रिय आहेत, आणि त्याच लवंगा जर तुम्ही सेवा करून आई भगवतीला जर अर्पण केल्या तर अतिउच्च कोटीची सेवा आपल्याकडून घडणार आहे. तर बघा, 11 लवंगा घ्यायच्या आहेत, अख्ख्याला लवंगा घ्यायच्या आहेत.
फुल असणार लवंग घ्यायचे आहेत आणि तुम्ही 11 वेळा महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे. म्हणजेच एक लवंग आपल्या उजव्या हातावरती घ्यायची, एकदा महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं, ती आई भगवतीच्या तिथं ठेवून द्या. त्याचबरोबर दुसरी लवंग घ्या आणि अशा प्रत्येक एका लवंगवरती आपल्याला 11 वेळा असं सेपरेट महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे. किंवा म्हणजेच 99 मंत्र सुद्धा म्हणून आई भगवतीला लवंग आहेत तर त्या अर्पण करू शकता. त्यानंतर बघा, ज्या अर्पण केलेल्या लवंग आहेत तर ते घरातील सर्वांनी तुम्ही प्रसाद म्हणून सुद्धा ग्रहण करू शकता. जे काही आई भगवतीला प्रिय आहे तर ते तुम्ही या दरम्यान नक्कीच करू शकता. आणि हवन तर खूप मोठा भाग आहे. तुम्हाला जर असं वाटत असेल की दुर्गा सप्तशतीचे पाठ करून आपल्याला हवन करायचं आहे तर ते सुद्धा तुम्ही नक्कीच करू शकता उद्याच्या दिवशी. बघा, उद्या आणि परवा दिवशीचा सकाळचा दिवस, पण उद्या दुपारनंतर सुद्धा सर्व काही अष्टमीच्या सेवा तुम्ही करू शकता. बघा, ज्यांना काहीही करणं शक्य नाही झालं तरी सुद्धा अष्टमी आणि नवमीची तिथी चुकवू नका. खास करून उद्या दुपारपासून अष्टमी तिथी ही सुरू होणार आहे. त्यामुळे या दरम्यान तुम्हाला ह्या सर्व काही सेवा करायच्या आहेत आई भगवतीच्या. खास करून महिलांना सांगते, ह्या जे काही अष्टमीच्या चैत्र नवरात्रीच्या ज्या सेवा आहेत तर ते आवर्जून करा. त्यामुळे आई भगवतीचा कृपा आशीर्वाद आपल्यावरती राहायला नक्कीच मदत होईल. तर आता पुरतं एवढंच झालेली सेवा मी महाराजांच्या निरजू करते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असेल तसंच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.